अनुश्रीनं फायनली टोळी सोडली हे पाहून तुम्हाला बरं वाटलं? मला पण वाटलं. आणि मला आहे ना विशालसाठी लय हसायला येतं रे. तो रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो, चंद्र तारे एकत्र करतो, मग टास्क जिंकण्यासाठी कॅप्टन्सी पाहिजे त्यासाठी. पण त्याला शेवटी काय भेटतं? गाजरं. बस बाकी त्याला काहीच भेटत नाही. म्हणजे शेवटपर्यंत येतो आणि मध्ये जाऊन काच करून खूप विषय होतो त्याचा. एवढं वाईट नका रे. एवढं वाईट एखाद्यासोबत झाल्यावर त्या बिचाराला कसं वाटत असेल रे? पूर्ण मास्टर माइंड एखादी अख्खा ग्रुप चालवतोय, पूर्ण टोळी चालवणारा माणूस. त्याला काहीच भेटत नाही ऍट द एंड यार. मजा वाटते मला. तुम्हाला पण मजा येत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. 91 सबस्क्रायबर झालेत. 100 पाहिजे मला आज. करून टाका. माझ्यासाठी, तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी. तर आजचा विषय अनुश्रीचा. अनुश्रीनं बोलून विशालची घेतली. बेकार घेतली. कारण विशालचं जे वाक्य होतं ना, 2 नाव पे चलने वाले अक्सर उनकी फट जाती है. वो काय होतं ते मला माहितीये. मी ते लिपसिंग पाहिलंय ते. सो तुम्ही नका विचारू मला. पण ते चुकीचं होतं एखाद्या मुलीबद्दल बोलणं. आणि रुचिता शेवटी कॅप्टन्सी पदासाठी नॉमिनेट झालेली आहे. रुचिता, प्रभू, अनुश्री. तिघांमध्ये मला असं वाटते प्रभू किंवा रुचिता कॅप्टन होऊ शकते. डिपेंड ऑन टोळी वर्सेस काटा कसं चालतंय. आणि बिग बॉसच्या हातात आहे. कारण बिग बॉस वाल्यांना ऊत जास्त आहे. त्यांना त्यांच्याच मनाचं करायचं असतं. आतमध्ये काय चाललंय त्यांना नाही. त्यांना त्यांच्या मनाचाच कॅप्टन करायचा असतो. त्यासाठीच त्यानुसार ते गेम अरेंज करतात. उद्याचा गेम पण असाच काहीतरी असणार ज्याच्यामध्ये त्यांना वाटत असणार रुचिताला किंवा प्रभूला कॅप्टन व्हावं. आणि त्यांचं डोकं फिरलं की अनुश्रीला कॅप्टन करायचं आहे तर ते तसंही करू शकतात. ते बरोबर गेम पालटवतात. तर पाहायला नक्की मजा येणार आहे. आणि ती दीपाली सय्यद यार, नाद नाही रे तिच्या ऍक्टिंग स्किलचा. वाह काय ऍक्टिंग करते ती. पण जशी अनुश्री फुटली तसं तिने अनुश्री धरली. अनुश्री बाळ, ये ग बाळ, गो ग बाळ, काय करते ग बाळ, अशी काय करते, जाऊ दे वली तू ये आमच्यामध्ये. काय ऍक्टिंग आहे यार. एवढे तू साधी सरळ नाहीये यार, खरंच नाहीये. तू जेवढी दाखवते तेवढी. बट मानलं भाई, दीपाली सय्यद खरंच मानलं, नाद नाही. आणि भाऊ रोशन, तू गेम मध्ये आलाय कशाला? ते काय झालंय माहिती का? हा आहे विशाल, त्याच्या हाताखाली असा खेळतोय तो रोशन. विशाल म्हणून ते ऐकतोय. मान्य आहे रोशन, तुला एक्सपिरियन्स नाहीये कोणत्या गोष्टींचा, बिग बॉसचा सुद्धा कशाचाच असू दे. तू विशाल सांगतोय ते बरोबर सांगतोय असं तुला वाटतंय. बट तू स्वतःसाठी खेळतोय, स्वतःचा फायदा पाहतोय. तो तुझ्या जीवावर इथपर्यंत आलाय. आता तो कॅप्टन्सी टास्क वगैरे बाकी सगळ्या गोष्टीमुळे तो खूप मागे राहिला असता. तो स्वतःचा विचार करून तुला मागे करतोय आणि तो पुढे जातोय. आणि तू काय येण्यावानी करतोय? लोक तुला काय काय म्हणतात, ते बैल वगैरे. मला नाही म्हणायचं ते. तू चांगला एक पर्सन चांगला आहे, पण तू असं काय खेळतोय यार? तो मागच्या आठवड्यात दाखवलं चुकलीमध्ये ते काय बोलतं ते. आज परत तिथे गेला. आजही रुचिताने तुला बाहेर काढलं तरी तेच. तिच्यात हिंमत होती ना रुचितामध्ये. त्यांनी विशालला बाहेर काढायचं होतं ना. तुला काय बाहेर काढलं? तुला गरज होती नाही, पण तिने विशालला ठेवलं. शेवटी प्रेम जिंकतं यार. ही जीवन प्रेमवरती चाललंय. काय बोलू आता मी. बट रोशन, तुला गेम अप करायचे विषय नाही तर आयुष्यपत सांगतो, तू या आठवड्यात घराबाहेर जाईन. उद्या बिग बॉसच्या घरामध्ये शूटिंग आहे भाऊच्या धक्क्याचं आणि कोणीतरी बाहेर जाणार आहे उद्या शुक्रवारी म्हटल्यावरती. सो तुझा दिवस नसावा ही देवाकडे प्रार्थना कर. आम्ही पण करतो. बट जरा नीट सुधर, नीट खेळ, जरा चांगलं वाटत. तर एवढं सगळं बोलून आजचा व्हिडिओ मी एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्ही माझं तसं पण ऐकत नाही. बट आजचे दिवस ऐका. आज 100 करून टाका. उद्या सकाळी उठल्यावर मला 100 दिसले तर काय भारी वाटेल यार मला. वा, करा करा प्लीज, एवढं करा.